कुर्ता शिवण्यासाठी मी इथे कुर्ता घेतलेला आहे, रेडी कुर्ता जो आहे त्याच्यापासून मेजरमेंट आपण घेणार आहोत। तर सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं मेजरमेंट आपल्याला लागणार आहे, तर ते लागणार आहे चेस्टचं मेजरमेंट। चेस्टचं मेजरमेंट इथे 20 इंच, म्हणजे 40 चेस्टचा आपल्याला कुर्ता बनवायचा आहे, पण हा टाईट होत असल्याकारणाने आपण यामध्ये साईज जे आहे ते वाढवणार आहोत। 19 इंच पोटाचा घेर आहे साधारण, आणि हिपचं मेजरमेंट इथे तुम्ही पाहू शकता। हिपचं मेजरमेंट किती आहे तर 19 इंच, म्हणजे साधारण 38 इथे मेजरमेंट दाखवत आहे। पण या सर्व मेजरमेंट्समध्ये आपल्याला चेंजेस करून सर्व मेजरमेंट्स नवीन घ्यायचे आहे। तुम्हाला जर कुर्त्यावरनं कुर्त्याचं मेजरमेंट घ्यायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। पूर्ण उंची तुम्हाला अशा पद्धतीने घ्यायची। 30 इंच इथे उंची आहे, पण आपल्याला साधारण 39 इंच उंचीचा कुर्ता जो आहे तो बनवायचा आहे। त्याचबरोबर इथे तुम्ही पाहू शकता, तर याचं शोल्डर किती आहे, तर हा जो कुर्ता आहे याचा शोल्डर फारच मोठा आहे। तर आपल्याला इथे शोल्डर कट करताना कमी रुंदीचं शोल्डर घ्यायचं आहे। आणि हे जे प्लॅकेट आहे साधारण 9 इंचाचं प्लॅकेट आहे, आपण सेम असंच बनवणार आहोत। तर साधारण इथे तुम्ही पाहू शकता 18 इंच याचं शोल्डर इथे घेतलेलं आहे, जे की खूपच मोठं शोल्डर आहे। त्याचबरोबर आता स्लीव्ज देखील शोल्डर मोठा आल्यामुळे स्लीव्ज देखील इथे खाली उतरलेले आहेत। तर अशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं। आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पैठणी कुर्ता कसा कट करायचा साधारण 14 वर्षाच्या मुलासाठी ते पाहणार आहोत। तर याकरता इथे अस्तर मी 4 फोल्डमध्ये ठेवून घेतलेला आहे, आणि इथे तुम्हाला टोटल कुर्त्याची जी उंची आहे ती मार्क करून घ्यायची। तर 39 इंचावरती मी इथे 39 ते 40 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे। जी पण तुमची पूर्ण उंची आहे त्याच्यामध्ये साधारण 1 इंच तुम्हाला इथे वाढवून घ्यायचं। अस्तरचं फॅब्रिक 4 फोल्डमध्ये डबल फोल्डमध्ये ठेवलेलं आहे, 4 फोल्डमध्ये नाही। तर अशा पद्धतीने वरच्या बाजूला एक रेष आखून घेतली, आणि त्यावरती तुम्हाला घ्यायचं आहे शोल्डरचं मेजरमेंट। तर तुमच्या मुलाचं जे पण शोल्डरचं मेजर आहे फुल शोल्डर ते घ्यायचं। इथे मी 8 इंचावरती मार्किंग करणार आहे फुल शोल्डरसाठी। अशा पद्धतीने बॉयज कुर्ता आपण कट करत आहोत। तर त्यानंतर तिथूनच खाली आपल्याला 8 इंचावरतीच परत आर्महोलसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि साईज किती आहे, चेस्ट साईज इथे तुम्ही पाहू शकता, साधारण आपल्याला 11.5 ते 12 इंच चेस्टचा 4th पार्ट घ्यायचा आहे, म्हणजे साधारण 41 इंच, 41 ते 42 इंच चेस्टचा जो हा आपला कुर्ता तयार होणार आहे। हेल्दी मुलगा आहे तर त्याकरता आपण बनवत आहोत। 8 इंच आर्महोलसाठी मार्किंग केलं, आणि त्यानंतर ही स्केल घेतलेली आहे, एल स्केल आपण जिला म्हणतो, ज्याने तुमचे जे मार्किंग्स आहेत ते एकदम परफेक्ट होतात। तर इथे अशा पद्धतीने मार्किंग करून सरळ रेष आखून घेतली। आता त्यानंतर तिथूनच खाली आपल्याला एक मार्किंग करायचं आहे, जे की आपलं वेस्टचं मार्किंग असणार आहे। वेस्टचं मार्किंग करण्यासाठी आपण चेस्टच्या खाली 6.5 इंचावरती मार्किंग करणार आहे, आणि तिथूनच खाली 14 इंचावरती आपल्याला हिपचं मेजरमेंट घ्यायचं आहे। आणि वरच्या बाजूने देखील तुम्ही अशा पद्धतीने मेजरमेंट घेऊ शकता। तर हे एक मार्किंग करून घेतलेलं आहे आपण। हिपचं मेजरमेंट 14 इंचावरती घेतलं होतं, तर ते थोडंसं वरती साधारण अर्धा ते पाऊण इंचावरती आपण 13 ते 13.5 इंचावरती घेणार आहोत। जे पॉईंट्स आपण केलेले आहेत तिथे अशा पद्धतीने सरळ रेषा ज्या आहेत त्या व्यवस्थित आखून घ्यायच्या आहेत। सरळ रेषा आखून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, मेजरमेंट्स टाकायचे आहेत। तर त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, हे पहा, पोटाचा जो भाग आहे त्याचं माप घ्यायचं आणि अशा पद्धतीने मार्किंग करायचं। तर पोटाचा भाग जो आहे त्याचा 4था भाग 10 इंच मी घेतलेला आहे, आणि इथे साधारण पहा 12 इंच आपण चेस्टचा पार्ट घेतला प्लस मार्जिन, आणि जेवढा 12 इंच आपण चेस्टचा पार्ट घेतलेला आहे तेवढाच पार्ट आपण हिपचं मेजरमेंट, म्हणजे 44 हिपचा आणि 44 चेस्ट असलेला हा आपला कुर्ता आहे। तर हिपचं मेजरमेंट आहे 44 इंच, प्लस इथे 1.5 इंच मार्जिन घेतलेले आहे, आणि साईडने देखील तुम्हाला इथे सांगते की साधारण 1 ते 1.25 इंच अशा पद्धतीनेच मार्किंग आपल्याला घ्यायचे आहे। कुर्त्यामध्ये जास्त आपण मार्जिन जी आहे ती ठेवत नाही, आणि जो आपला साईड कटचा जो भाग आहे तिथे देखील आपल्याला खूप कमी, साधारण इथे ठेवताना जरी मी 1 ते 1.25 इंच ठेवलेला असलं तरी त्यापेक्षा कमी मार्जिन आपल्याला लागते। तर अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं, आणि ही स्केल घेतलेली आहे, लेग कर्व आपण याला म्हणतो। तर लेग कर्व स्केल देखील याला म्हणतात। तर अशा पद्धतीने स्केल कशी ठेवली हे पाहून त्याच पद्धतीने तुम्हाला देखील मार्किंग करायचं आहे। आणि स्केल नसेल तर तुमच्याकडे जी स्केल आहे त्या पद्धतीने व्यवस्थित शेप देऊन आपल्याला कुर्त्याचं जे मार्किंग आहे ते करून घ्यायचं आहे।
हे सर्व मार्किंग करून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं सगळीकडे. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता शोल्डर 8 इंच आहे, तर या साईजमध्ये साधारण 1.5 ते 1.25 इंच मी शोल्डर जो आहे डाऊन करून घेणार आहे. आणि गळा रुंदी साधारण 3.25 इंच मी घेतलेली आहे. त्याचबरोबर जो बॅक नेक आहे तो 2.5 इंच आपण डीप घेतलेला आहे. अशा पद्धतीने चौकोन जो आहे तो व्यवस्थित आखून घ्यायचा आहे. व्यवस्थित गोल आकार देऊन घेतलेला आहे. हा फ्रंट नेक आपण करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर शोल्डर स्लोप जो आहे तो 2.25 इंच आपण या साईजमध्ये घेतलेले आहे. 1.5 ते 2.25 इंच तुम्ही पाहू शकता. 2 इंचापर्यंत घेतला तरी चालेल. जर मुलगा हेल्दी असेल तर 2 इंचापर्यंत शोल्डर स्लोप घ्यायचा. आता आपल्याला 7.5 इंच इथे बरोबर 7 ते 7.5 इंच आर्महोल मिळालेला आहे. अर्धा इंच आतल्या बाजूने आपल्याला मार्किंग करायचं आहे. जो आर्महोलची लाईन आपल्याला मिळाली त्याच्या आतमध्ये कर्व स्केल घ्यायची आहे आणि व्यवस्थित असा फ्रंटचा जो आर्महोल आहे त्याचं मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता फ्रंट आर्महोलमध्ये फ्रंटचा जो नेक पार्ट आहे तिथून खाली साधारण 9.5 इंचावरती आपल्याला प्लॅकेट बनवायचं आहे. तर तिथूनच खाली हे पहा अशा पद्धतीने आपल्याला प्लॅकेट बनवायचं आहे. तर आपण एक छोटंसं मार्किंग करणार आहोत. साधारण अर्धा इंचापेक्षा कमी असं मार्किंग करून घ्यायचं. आणि दाखवल्याप्रमाणे जसं आपण मार्किंग केलं तशी ह्या पूर्ण फॅब्रिकची आपल्याला कटिंग करून घ्यायची. त्यानंतर बॅक पार्ट जो आहे तो जो आपला फ्रंट पार्ट आहे त्याच्यापेक्षा साधारण 2 ते 3 इंच एक्स्ट्रा फॅब्रिक घ्यायचं आहे बॅक पार्टमध्ये. आणि ॲज इट इज आपल्याला मार्किंग करायची आहे. तर वरच्या बाजूने पहा इथे व्यवस्थित तुम्हाला दाखवते मी. वरती मार्किंग किती केलेलं आहे तर साधारण 2 इंच आपण हा पार्ट उचलून घेतलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता बॅक पार्टसाठी शोल्डर आपण किती उचलून घेतले 2 इंच. त्यानंतर गळारुंदी आपली इथे सेमच असणार आहे. गळारुंदीमध्ये चेंजेस होणार नाही आहे. बॅकचा जो नेक आहे तो साधारण 1.5 इंच आपण डीप ठेवलेला आहे. बॅक पार्टचं जे अस्तर आहे ते ठेवलं. त्यावरती फ्रंट पार्ट ठेवला. 3 इंच साधारण आपण हा पार्ट वरती ठेवलेला आहे. आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असं नेकचं मार्किंग केलं. हे पहा. आणि जेवढं आपण इथे फ्रंटचं शोल्डर आहे तेवढंच शोल्डर बॅकमध्ये पण व्यवस्थित असं आपण मार्क करणार आहे. साधारण अर्धा इंच इथे तुम्ही बॅकचं शोल्डर मोठं घेतलं तरीही चालणार आहे. शोल्डर मार्क करून अशा पद्धतीने आर्महोलसाठी लाईन जी आहे आखून घ्यायची. हे पहा इथे साधारण अर्धा ते 1.25 इंच शोल्डर बॅकमध्ये देखील मी वाढवून घेतलेला आहे. आता ही आपल्याला बॅक आर्महोलची लाईन मिळालेली आहे. बॅक आर्महोलची ही सेपरेट आपल्याला लाईन मिळाली. आता आपल्याला इथे कर्व स्केल ठेवायची आहे व्यवस्थित. आणि जो आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे. मुंड्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा. फ्रंट आणि बॅक पार्ट अशा पद्धतीने आपले पहा दिसत आहेत व्यवस्थित असे. मुंड्याचा आकार हा व्यवस्थित आपण देऊन घेतला. आता केलेल्या मार्किंगप्रमाणे बाकी सर्व कटिंग ॲज इट इज करून घ्यायची आहे. त्यानंतर स्लीव्सची कटिंग करायची. स्लीव्सच्या कटिंगसाठी फॅब्रिक 4 फोल्डमध्ये ठेवलं. टोटल स्लीव्सची लेंथ जी आहे ती मार्क केली. 22 इंच स्लीव्सची लेंथ आहे ती मार्किंग करून घेतली. माझ्याकडची बाजू जी आहे कापडाची ती बंद बाजू आहे. बंद बाजूने आपण ही मार्किंग करणार आहोत. जशी आपण वुमन स्लीव्ज मार्क करतो त्याच पद्धतीने साधारण 3 इंच ओपन साईडने मार्किंग केलं. आणि अशा पद्धतीने स्लीव्जचा जो आकार आहे तो देऊन घेतलेला आहे. खूप साधी आणि सोपी पद्धत आहे कुर्ता शिवायची. त्यानंतर स्लीव्जचा बॉटम जो आहे तो मार्किंग करायचा आहे. साधारण 5.5 इंच आपण मार्क केला आणि प्लस त्याच्यामध्ये 1 ते 1.5 इंच मार्जिन अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचा. आता इथे देखील मी परत ही कर्व स्केल जी आहे लेग कर्व स्केल ती घेणार आहे. स्लीव्जसाठी देखील आणि परत पॅन्ट्स वेगवेगळ्या तुम्हाला शिवायच्या असतील तर त्याकरता देखील ही स्केल उपयोगी पडते. तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं स्लीव्जचा आकार मी देऊन घेतला. फ्रंट साईडने देखील स्लीव्जचा आकार जो आहे तो द्यायचा आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता की पूर्ण जे अस्तर होतं त्याला मी मेन फॅब्रिक जे आहे साडीचं व्यवस्थित असं इथे अटॅच करून घेतलं. आणि अशा पद्धतीची एक स्ट्रीप घेतलेली आहे. कॅनव्हासच्या 2 स्ट्रीप इथे मी कट करून घेतलेल्या. साधारण 1 ते 1.5 इंच ते 1.5 इंच अशी त्याची रुंदी. आणि एक्स्ट्रा फॅब्रिक देखील इथे मी घेतलेलं आहे. म्हणजे 1 इंचाची पट्टी आणि प्लस बाहेरच्या बाजूने ही स्ट्रीप आपण ठेवलेली आहे. साधारण 2 ते 3 इंचाची ही स्ट्रीप आपल्याला कट करायची. सेम दुसरी स्ट्रीप जी आहे ती कट करायची आहे आपल्याला. पण जी दुसरीवाली स्ट्रीप आहे ती थोडी छोटी असणार आहे आपली. तर इथे मी कुर्ता पाहू शकता मी उलटा ठेवलेला आहे. आणि त्यावरती जी छोटीवाली स्ट्रीप आहे ती माझ्या उजव्या हाताला मी जॉईंट करून घेतलेली आहे व्यवस्थित अशी. इथे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर
लेफ्ट साईडची पण स्ट्रीप मी अशा पद्धतीने स्टिच करून घेतली. परत ती डबल फोल्ड करून घेतली आणि त्यानंतर ती स्ट्रीप जी आहे ती आपल्याला बाहेरच्या बाजूला फोल्ड करून घ्यायची. तर त्याआधी इथे छोटंसं नॉच करून घ्यायचं आहे किंवा कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या स्ट्रीप व्यवस्थित बाहेर येतील. तर हे पहा, ही जी सगळ्यात पहिली स्ट्रीप होती जी मी लावली होती ती अशा पद्धतीने मी बाहेर घेतलेली आहे. आता इथे छोटासा त्रिकोण जो आहे तुम्हाला या स्ट्रीपला बनवायचा आणि त्यानंतर हे पहा, दुसरीवाली जी स्ट्रीप आहे ती आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित बाहेर घ्यायची आणि ती स्ट्रीप जी आहे आपली छोटी असणार आहे व्यवस्थित, आणि ती फोल्ड करून बाहेरच्या बाजूने घेऊन आपल्याला व्यवस्थित असं प्रेस करायचं आहे, स्टिच करायचं आहे. दोन्ही स्ट्रीप इथे अटॅच झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. डाव्या बाजूची स्ट्रीप आणि उजव्या बाजूची, जे की एक काजे आणि बटनासाठीच्या अशा स्ट्रीप असतात. त्यानंतर आपल्याला कुर्ता अशा पद्धतीने ठेवायचा आणि कॉलरसाठीचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर इथे जी कॉलर आहे मी स्ट्रेट कॉलर कट करणार आहे. तुम्हाला ज्या पद्धतीची कॉलर हवी आहे त्या पद्धतीची कॉलर तुम्ही अटॅच करू शकता. व्यवस्थित असं मी मार्किंग घेतलेलं आहे किंवा मेजरमेंट घेतलेलं आहे कॉलरसाठीचं. 17 इंचाची साधारण आपली इथे कॉलर येत आहे. असा हा कॉलरचा राऊंड आहे. तर कॅनव्हास पेपरवरती आता इथे मी तुम्हाला दाखवत आहे की कॉलरचं, कोणत्या कॉलरचं कटिंग किंवा मार्किंग कसं करायचं. तर पहा, एक सरळ लाईन करून घेतली, त्यावरती साधारण अशा पद्धतीने 1-1 इंचवरती मी मार्किंग करून घेतलं. ही राऊंड कॉलर मी तुम्हाला दाखवत आहे, पण मी ह्या कुर्त्यामध्ये जी लावली आहे ती स्ट्रेट कॉलर आहे. वरच्या बाजूने साधारण तुम्हाला जेवढे कॉलरची उंची ठेवायची आहे तेवढं मार्किंग करायचं. 1.25 इंचासाठी मी मार्किंग केलं. त्यानंतर कॉलरची लांबी जिथे आपण घेतली होती त्याचा सेंटर करून घेतला. इथून सेंटर करून घेतल्यानंतर हे पहा, अशी वरच्या बाजूने 1.25 इंच मार्किंग केलं आणि ही स्केल घेतली आणि गोलाकार देऊन घेतला. त्यानंतर तिथून परत वरती 1.25 इंच असं मार्किंग केलं आणि आपल्या कॉलरची जी रुंदी आहे ती 1.25 इंचाची आपण कॉलर ठेवत आहोत. तर कॅनव्हास पेपरवरती 1.25 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मार्किंग केल्यानंतर आकार देऊन घ्यायचा आहे कॉलरला. आणि अगदीच तुम्ही बिगिनर्स असाल तर सरळ किंवा स्ट्रेट कॉलर जर कट केली तुम्ही तरीही चालणार आहे. तर पेनच्या साह्याने आणि पट्टीच्या साह्याने मी असा गोल आकार जो आहे तो देऊन घेतलेला आहे आणि उरलेलं मार्किंग करून मी कॉलर कट करून घेणार आहे. आता ही कॉलर आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तरचं फॅब्रिक अशा 2 फॅब्रिकवरती पेस्ट करायची. इथे मी काठांचा भाग जो आहे तो यूज करणार आहे. साडीचा जो काठ आहे तो इथे मी यूज करून कॉलर जी आहे ती व्यवस्थित बनवून घेणार आहे. बाहेरच्या बाजूने काठ येतील अशा पद्धतीने कॉलर मी इथे अटॅच करून घेतली आहे. कॉलर कशी अटॅच करायची यासाठी वेगळा व्हिडिओ मी नक्कीच बनवेल. इथे व्हिडिओ जो आहे तो कट झालेला आहे. त्यानंतर आता व्यवस्थित हे जे एक्स्ट्रावालं मार्जिन आपण घेतलं होतं ते आता मी कट करणार आहे. इथे हवं तर तुम्ही जो आहे खिसा देखील ठेवू शकता. तर 10.5 असं आपलं चेस्टचं मेजरमेंट आपण इथे घेतलेलं आहे. मार्किंग करून घेतलं मी 10.5 वरती आणि स्लीव्ज इथे रेडी करून घेतल्या अस्तर लावून व्यवस्थित अशा. आता आपल्याला काय करायचं आहे, स्लीव्ज अटॅच करायचा आहे. तर मी इथे काय केलेलं आहे की कुर्त्याला आधी फिटिंग करून घेतली. हिपच्या पार्टपर्यंत फिटिंग करून घेतली आणि त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला ठेवून बघायचं आहे की आपल्या स्लीव्ज व्यवस्थित पुरत आहेत का. तर व्यवस्थित अशा स्लीव्ज आपल्याला इथे पुरत आहे. तर काय करायचं, स्लीव्ज जी आहे ती सरळ ठेवायची, कुर्ता उलटा ठेवायचा आणि आपल्याला काय करायचं आहे, स्लीव्ज आतल्या बाजूने ठेवायची आणि अशा पद्धतीने दोन्ही स्लीव्ज ज्या आहेत त्या व्यवस्थित अटॅच करून घ्यायच्या आहेत दाखवल्याप्रमाणे. आणि इथे कुर्त्याचा जो सेंटर आहे किंवा कुर्त्याचा सेंटर कसा काढतो आपण, तर जिथे शिलाई आहे तो शोल्डरचा आपला सेंटर न येता आपल्याला काय करायचं आहे, 2 इंच जो शोल्डरचा पार्ट उचललेला आहे तो सेंटर घेऊन स्लीव्ज अटॅच करायच्या. दोन्ही स्लीव्ज अटॅच करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपण साईड कट कुर्तीचे जसे स्टिच करतो त्याच पद्धतीने कुर्त्याचे देखील साईड कट आपल्याला स्टिच करायचे आहेत. पण इथे एक्स्ट्रा जे फॅब्रिक मी घेतलेलं होतं ते मी एक्स्ट्रा फॅब्रिक दाखवल्याप्रमाणे कट करून साधारण अर्धा इंचाचे किंवा 1 इंचाचे आपण इथे जे साईड कट आहेत ते रेडी करणार आहोत. खालच्या बाजूने देखील अशाच पद्धतीने रेडी करायचे. तर तुम्ही इथे पाहू शकता सुंदर असा कुर्ता जो आहे 14 वर्ष वयाच्या मुलासाठी तयार झालेला आहे आणि खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे. स्ट्रेट कॉलर असलेला
हा असा कुर्ता आहे आपला आणि पैठणीचा कुर्ता आहे. यावरती तुम्ही जॅकेट देखील वेअर करू शकता पैठणीचं. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह.